हाय गाईज, बिग बॉसच्या घरामध्ये रोजच काही ना काहीतरी चोरी असतं. म्हणजे आता बिग बॉसचं घर म्हटलं तर चोरी ही काहीतरी क्षुल्लक गोष्ट अशी मानली गेलेली आहे. त्यामुळे राखी अगोदरच शहाणी आहे. त्यामुळे तिने कांदे, पपई आणि दूध ह्या तिन्ही गोष्टी, तिची ती बॅग आहे त्याच्यामध्ये, ट्रॅव्हलिंग बॅग त्याच्यामध्ये लपवून ठेवलेली आहेत. आणि ही बॅग जी आहे तिच्या कॅप्टन्सी रूममध्ये आहे. आता रेवाला माहिती आहे की आपल्याला जर दिसायचं असेल तर राखीसोबत राहिलं पाहिजे. त्यामुळे ती सततच काही ना काहीतरी कारण काढून राखीच्या मागे असताना दिसते. आता प्रभूने त्यावेळेस चावी चोरलेली होती. त्यामुळे तिने प्रभूला आधीच सांगून ठेवलेलं आहे की माझ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे कांदे, पपई, दूध मी इथं लपवून ठेवलेलं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर राखीनं घरामध्ये चोरी केलेली नाहीये. सगळ्यांच्या देखत या तिन्ही वस्तू तिने इथे लपवून ठेवलेल्या आहेत. आता ती हिची आयडिया जी आहे ती फ्लॉप होते की सुपर फ्लॉप होते किंवा सुपर हिट होते हे तर आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणारच आहोत. पण राखीने खूप मस्त अशी आयडिया केलेली आहे, कारण तिची जर झोप लागली तर ती बॅग कुणीही नेऊ शकतं. त्यामुळे तिने त्याच्यामध्ये एक ओढणी बांधलेली आहे किंवा स्कार्फ असेल आणि तो स्कार्फ हाताला बांधलेला आहे. म्हणजे जर तो कुणी ओढला तर तिचा हात देखील ओढला जाईल. तरी सुद्धा राकेश खूप चोरून बघतो आणि ती बॅग हलवण्याचा प्रयत्न करतो. जी ओढणी बांधण्याचं जे काम आहे ते राकेशनंच केलेलं आहे. तरी सुद्धा तो इथे स्टंट करायला आलेला आहे. ती बॅग ओढण्याचा प्रयत्न करतो. नंतर अनुश्री येते. आता अनुश्री या गोष्टीमध्ये खूप जास्त माहीर आहे चोरी करण्यामध्ये आणि तिथंच ती पकडली जाते राखीकडून. आणि राखीची या गोष्टीमुळे झोप देखील झालेली नाहीये. त्यामुळे सुद्धा तिला सगळे चिडवताना दिसत आहेत की कॅप्टन कॅप्टन आहेस तू. तर अशा पद्धतीने आत्ता घरामध्ये सामानाची बचत व्हावी, कारण संस्कृतीकडून काल राखीचं पीठ संपलेलं होतं. त्यामुळेच राखीनं ही आयडिया केलेली आहे. पण सगळ्यांनाच भूक लागलेली आहे, ही रात्रीची वेळ आहे. त्यामुळे तिची ही जी कॅप्टन्सीची जी जबाबदारी आहे की सामानाची बचत झाली पाहिजे, त्याच्यात सुद्धा सगळेजण येऊन चोरी करतायत. पण राखीने केलेला हा स्टंट तुम्हाला आवडला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच रिव्ह्यूच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.